झोप नाही आली अजून? कशी झोप येणार? ज्या माणसाला अचानक लॉटरी लागते ना त्याला झोप नाही येत. म्हणजे I love you too. तुला माहितीये तू आज इतकी गोड दिसत होतीस ना. मी तुला काही फोटोज दाखवतो. हा बघ. किती मस्त फोटो काढलेत ना निरंजन भाऊजींनी. हॅलो, मी पण खूप छान फोटोज काढतो. बघायचंय? अरे हा बघ. हा 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 बघ. बघ काय स्माइल आहे बघ. किती छान आलाय ना, आहे की नाही? अरे अजून एक आहे. तो फार मस्त आहे. मस्त आहे ना? किती गोड आहे. थांब, हा बघ. हा बघ. लक्ष कुठं तुझं? अरे यार मी तुला एवढे फोटो दाखवतो आणि तू बघू. आवडला? कोणी काढलाय? दादा. हा दादाने. हा पण दादा. हा दादा. हे कारस्थान संपदाताईचं होतं हे कोणालाच माहित नाहीये. मी ह्यांनाही नाही सांगितलं. माझं काही चुकतंय का? छान आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच गणपतीची पूजा करताय घरातल्या. हो ना, मागच्या वर्षी साखरपुडा झाला होता ना, त्यानंतर विसर्जनाला आला होता नील, आठवतंय मला. आणि आपल्या घरचं विसर्जन बघून चकित झाला होता. हो म्हणजे काय? हो मला खूप छान वाटलं होतं. म्हणजे फक्त ही पद्धत मी जाणून होतो की घरच्या टबात गणपतीचं विसर्जन केलं जातं आणि मग ते पाणी झाडांना घातलं जातं. पण प्रत्यक्ष जेव्हा बघितलं ना आपल्याच लोकांना ती पद्धत फॉलो करताना खूप छान वाटलं. हा आणि पटलं की एका चांगल्या कुटुंबाशी आपले संबंध जुळतात. आता कसं वाटतंय? आता मला माझ्या सासरकडच्या मंडळींचा अभिमान वाटतो. खरंच म्हणजे बाबा तुमचा जो आता प्रसंग ओढावला होता, तुमच्या धैर्यानं तोंड दिलं त्या प्रसंग. सॅल्यूट. तुम्ही सगळ्यांनी पण खूप छान साथ दिली बाबांना. खरंच हॅट्स ऑफ टू ऑल देशपांडे. आता काय म्हणालास इंग्लिश मध्ये? ते कसले हॅट? काय नाही ग, आपण चांगले वागलो ना म्हणून आपल्या सगळ्यांना हॅटी देणार येतो. भाऊजी ए आईच्या मापाची हॅट आण बरं का फक्त. का? काय हो बाबा तुम्ही पण? अगं आजी म्हणजे नीलता म्हणतोय तो आपल्या सगळ्यांचं कौतुक करतोय. गप्प बसा. काय नाही ग, हिने मदत केली आहे ती महत्वाची. अरे असू द्यात भाऊजी. पण भाऊजी या दोघींनी तुम्हाला खूप मदत केली आहे. हा
हा आणि स्वानंदी यावेळेस सायलीने आम्हाला स्वयंपाकघरात खूप मदत केली. हो तुम्हाला माहितीये यावेळेस ना पाहुण्यांना आम्ही फ्रूट सॅलड दिलंय. हो आणि ही आयडिया माझी होती. हो बरं ते काय ते फ्रूट सलाड ते आता आमच्यासाठी शिल्लक आहे की नाही? अरे फ्रूट सॅलड असं बनवून नाही ठेवत. हवं तर मी तुम्हाला दोघांना करून देते. पण तुम्ही थांबताय ना दोघं? ए हो, विसर्जनापर्यंत आहोत आम्ही. बाबा इथे कसं करायचंय विसर्जन? हा त्या घरी कसं बागेमध्ये करता येत होतं ना, इथे बाग वगैरे नाही, आपण एक गंगाळ घेऊ त्याच्यामध्ये विसर्जित करूया. बर. हा आणि मग गणपतीची मूर्ती विरघळली ना किंवा त्याचं पाणी सोसायटीतल्या झाडांना घालूया. ए आई, नेहमीची ऋषीची भाजी केलीयस ना? केलीये बाई, पण तुमच्याकडे केलीये का? आमच्या घरी आई सगळं यावर्षी एकदम सागर संगीत करते, सगळं करते. अगं आमच्याकडे भैया साहेब आलेत ना गणपतीसाठी. हो का? बर 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 बर. मग आपला गणपती विसर्जित झाला की आम्ही येणारच आहोत ना तुमच्याकडं, भेट होईल त्यांची. हो ना. हा बरं, पण स्वानंदी घरच्या घरी जरी विसर्जन असलं तरी सगळं व्यवस्थित व्हायला हवं ना. चल माझ्या मदतीला. आई माझी कर. मदत हवी. नाही नाही तू बस. माधवा, काय आता केळीचे खांब लागतील ना? मला मला कशाला? तुम्हाला हवे असले तर घ्या. अरे मला कशाला हवेत? मग घरात शुभ कार्य आहे, दरवाजावर लावायला केळीचे खांब नकोस? केळीचे खांब म्हणजे ते मोठे पुरुषभर उंचीचे. एक तर रिक्षात येणार नाही आणि उचलणार कोण? माधव आहे ना, अहो चांगले बांधून घेऊ आपण. आणि मला वाटतं ना झाली तेवढी खरेदी खूप झाली भैया साहेब. थांबा, घरचा गणपती आहे, आणखी थोडी फळं लागतील. घरी येणाऱ्या सवाष्णींची ओटी तर भरतच नाही तुम्ही. निदान जाताना त्यांच्या ओटीत 2-4 फळं तरी टाका. येतो मी फळं. अरे बाबा, काय कशी किलो दिली? सॉरी. हा, 1 किलो द्या आणि ही 1 किलो द्या. त्यांना बिचारा कधी जाणार आहे ते? आता इथे भर बाजारात कसं काय विचारणार? जागेवर ठेवतील का मला ते? तुम्ही विचारले नाहीत ना तर तुम्हाला मी जागेवर ठेवणार नाही. अरे बहिणींना फोन करा आणि सांगा ते यायला तयार नसतील तर त्यांना बोलावून घ्या म्हणाव तिकडे. आत्ताच बोलाव त्यांच्याशी. जे काय बोलायचं बघतो काय बघतो. घेतली फळं? चला पटापट. संध्याकाळी घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करायची. हो चला. नंतर बोलू आपण. नंतर बोलणार आहे. काय झालं ललिता? काय झालं? आय मुरगळला. परत तसाच? ओ ना. काय पाय मुरगळला? निरंजन, आज बाप्पाची आरती तू कर. इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवलंस ना आज तू. आता काढतील त्या, नक्कीच दृष्ट काढतील. एवढी हाव बरी नाही हो.